पाणी रस्त्यावर टाकू नका अशी तक्रार करणाऱ्या मराठी महिलांना एका जैन मुनीनं उर्मट भाषा वापरल्यामुळे संताप उमटतोय। बाथरूम आमच्या धर्मामध्ये मान्य नाही म्हणून खराब पाणी आम्ही रस्त्यावरच टाकू असं एक साध्वी तक्रारदारांना सांगतेय। पाहुयात एक रिपोर्ट। ओ भाई आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली। महिलांवर बोलायचं ना असं। तू आवाज खाली दे गुरु असेल तुझ्या धर्माचा। हा व्यक्ती स्वतःला जैन मुनी म्हणवून घेतो। दादर मधल्या स्थानिक मराठी महिला तुम्ही रस्त्यावर खराब पाणी का टाकता अशी तक्रार करत असताना हा मुनी त्याला तमाशा म्हणून तुमचा तमाशा बंद करा म्हणतो। महिलांना आवाज खाली करा म्हणून ओरडतो। पब्लिक प्लेस नाहीये दीदी, ते पब्लिक प्लेस नाहीये। अहो ताई, हे पब्लिक प्लेस आहे। तुम्ही हे कंपाऊंडच्या आतमध्ये ही तुमची प्रॉपर्टी असू शकते, पण हे फुटपाथ आहे हा महापालिकेचे। हे बघा, आम्हाला आमच्या ट्रस्ट मंडळ तर्फून जे पण आम्हाला जे पण इन्फॉर्मेशन दिले जातात ते बघा, तुम्हाला आम्ही नाही करत नाही तमाशाचा विषय नाही इथे। खाली ठेवा, खाली ठेवा, बोला। खाली ठेवा म्हणजे असं कसं? मुद्दा असा आहे की रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले होते। महापालिकेच्या रस्त्यांवर पाणी फेकणं चालतं का असं विचारायचं। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला पब्लिक लोकांना ओ भाई आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली। महिलांवर बोलायचं ना असं। महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही। तू आवाज खाली दे गुरु असेल तुझ्या धर्माचा। हे तुमचा धर्मगुरू जैन मुनींसाठी सध्या मुंबईत सार्वजनिक सोसायट्यांमध्ये पांढऱ्या पट्ट्या रंगवण्याची कामं सुरू झाली आहेत। याआधी मुंबईत ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या काही जैनांकडून सुरू झाल्यात। त्याच वादात दादरमधल्या एका जैन वास्तू शेजारी राहणाऱ्या लोकांना कसा त्रास होतो याची तक्रार स्थानिक मराठी महिला करत होत्या। हे देऊळ बांधून 3-1 वर्ष झाले आणि आता हे 1 वर्षापासून ह्यांचं पांढरे पट्टे त्यांनी त्यांच्या गेटपर्यंत मारलेले होते। आता त्यांनी त्या रस्त्यावरती मारायला सुरुवात केली। स्थानिकांनी इकडे तक्रार केली। तुम्ही स्थानिक आहात? या पट्ट्या कधी इथे आखलेल्या आहेत? ह्या आता झाले 10-12 दिवस झाले आणि ह्या सतत जेव्हापासून हे मंदिर झालंय ना, त्यांनी ही पाठशाळा होती लहान मुलांची 2 मजल्याची, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर लायसन्स घेऊन मोठी बिल्डिंग बांधली। तेव्हापासून आता 5-6 वर्ष झाले ते बंद चालू आहे। इथे सकाळी 6:30 वाजेपासून ढोल असे त्यांचे धर्मगुरू यायचे, चालू व्हायचे, सकाळी झोपून द्यायचे नाही। त्यांचा चातुर्मास झाला की चालू की अख्खा दिवस गाणी। हे भोसले काकी आहे, त्यांची मुलगी वकील आहे, तिने सगळे कोर्ट केस करून दरवेळेला पोलीस कंप्लेंट टाकून सगळ्यांनी भांडून मग इकडचा दरवाजा आहे तो बंद केला। युरिन फेकायचे तिथे, कपडे वगैरे धुवून यायचे, ते एवढ्याशा भांड्यामध्ये पाणी आणायचे आणि तिथे टाकायचे। ह्यांच्यासाठी ह्यांच्या लोकांनी पाठी रूम घेतलाय इथे स्ट्रेट आतमध्ये, तिथे त्यांच्या साध्वी राहतात, त्या इथे येऊन टाकायच्या। आम्ही सगळ्यांनी कंप्लेंट केली, त्यानंतर इथे आतमध्ये साईडला त्यांनी बेसिंग चालू केलं आणि तिथे बेसिन मध्ये मग ते टाकायला लागले। स्टार्टिंगला तर हे लोक त्यांच्या एवढे मोठी बिल्डिंग बांधली, टॉयलेट नव्हते, आमच्याकडे लोकांच्या घरात डायरेक्ट घुसायचे हे कपडे नीट करायला, युरिनसाठी वगैरे लहान लहान मुलं। त्याच वेळी एक जैन महिला कपडे धुतलेलं खराब पाणी घेऊन रस्त्यावर टाकायला आली। कपड्यांचं पाणी बाथरूम मध्ये न टाकता रस्त्यावर का टाकता या प्रश्नावर या महिलेनं दिलेलं उत्तर तुम्हालाही थक्क करेल। ये आप क्या कर रही है? पानी है, बताएंगे जरा बग का है। लेकिन ये जो यहाँ रह रहे हैं जो लोकल है वो कह रहे कि उनको बहुत तकलीफ है। किससे? आप लोगों से या जिस तरह से मतलब सुनो, ये जो एरिया है ना, वो जैन हमारा मतलब जैन धर्म जैन समाज का है। और ये जो पानी है उसमें फेस आपको दिख रहा है,
तो वो फेस हम यहाँ पे डाल रहे हैं। लेकिन ये जो लोग हैं वो कह रहे हैं कि यूरिन डालते हैं। जिसने बोला उनको लेके आओ, हम उनको दिखा सकते हैं कि ये है वो जो लोग हैं वो कह रहे हैं अभी। हाँ तो ठीक है, हमारे ट्रस्टी लोग भी अंदर होते हैं, तो हम उनको पूछ ले, उनको आप पूछ सकते हो कि हम क्या डालते हैं। तो ये कपड़े का पानी है और यूरिन डालने का कोई सवाल लेकिन ये कपड़े का पानी आप बाहर क्यों डाल रही है? अंदर वॉशरूम होता है, बाथरूम होता है, देखो, तो आप बाहर क्यों फेंक रही है? देखो, हमारा जो जैन रिलीजियस है उसमें जो प्रिंसिपल हमको बताए गए हैं हम उस हिसाब से हमारी जिंदगी जीते हैं और इसमें किसी को भी कुछ भी इंटरफेयर करने का कोई राइट ही नहीं है। हम किसी को आड़े आते नहीं। ये जो जगह है वो हमारी जगह है। लेकिन अभी ये पानी आप पब्लिक प्लेस में डाल रही है। हाँ अभी नहीं, लेकिन आप लाई है यहाँ, लेके आए, तो ये किस उद्देश्य से आपने लाया है? तो मैंने डाला तो नहीं है, आप देख सकते हो कि हम कहाँ पे डालते हैं, हम कैसे करते हैं, आप देख। आप हमें दिखाइए आप कैसे डालते हो, कहाँ डालते हो, आप हमें दिखाइए। हाँ देखिए, लेकिन आप अभी अपने सोसाइटी से या अपने घर से ये पानी लेके आई है, ये आप कहाँ डालने वाली थी? ये तो हम यहाँ पे धूप क्यों? में डाल देते हैं क्योंकि धूप में वो सूख जाता है पूरा। लेकिन ये आप बाथरूम वॉशरूम में भी डाल नहीं, हमारे जैन रिलीजियस में ये बाथरूम अलाउड नहीं है। तो हम हमारे यहाँ पे जो व्यवस्था की है वही व्यवस्था हम फॉलो कर रहे हैं। यहाँ पे इतनी कड़ी धूप है कि वो धूप में पूरा सूख जाता है। आप आधे घंटे के बाद आके यहाँ पे अगर देखोगे तो पूरा सूख चुका होगा। त्याच वेळी एक कथित जैन मुनी बाहेर आला आणि त्यानं पत्रकारांसह महिलांची सुद्धा अरेरावी केली। पब्लिक प्लेस नाही आहे दीदी, ते पब्लिक प्लेस नाही आहे। अहो ताई, हे पब्लिक प्लेस आहे। तुम्ही हे कंपाऊंडच्या आतमध्ये ही तुमची प्रॉपर्टी असू शकते, पण हे फुटपाथ आहे हा महापालिकेचं हे बघा, आम्हाला आमच्या ट्रस्ट मंडळ तर्फून जे पण इन्फॉर्मेशन दिले जातात ते बघा, तुम्हाला जसं समजतं, आम्ही नाही करत असं नाही करायचं. इकडे तमाशाचा विषय नाहीये इथे। खाली ठेवा ते. रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले होते। महापालिकेच्या रस्त्यांवर पाणी फेकणं चालतं का असं विचारायचं होतं। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला पब्लिक लोकांना तुम्ही हो बाय, आवाज खाली. जर ही मंडळी कपड्यांचं खराब पाणी सुद्धा स्वतःच्या बाथरूम मध्ये टाकत नसतील, त्यामागे जैन धर्माच्या तत्वांचं कारण दिलं जात असेल, तर मग मलमूत्र कुठे टाकतात हाही प्रश्न आहे। आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये, रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। आपण सर्व हिंदू म्हणून जगतोय या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, आणि आता हे धर्माचं जातीचं वाद चालू केले। या लोकांनी सुरुवात केली ही। आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली, त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा, आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे। आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार। यापैकी काही लोक मराठी लोक मांसाहार करतात म्हणून त्यांना घरं नाकारतात। पर्युषण काळात रस्त्यावरची कोळ्यांच्या मासेमारीची दुकानं सुद्धा बंद करायला सांगतात। तेच लोक आम्ही रस्त्यावर पाणी टाकू म्हणत आमचा धर्म आणि आमचा एरिया असल्याचं सांगतात। कबुतरांच्या विष्ठेनं लोकांचे जीव जात असताना हे काही जैन धर्माच्या कारणानं पालिका आणि सरकारचाही आदेश जुमानत नाहीत। या काही मुनींना रस्त्यावर कबुतरं हवी आहेत, पण स्वतःच्या मंदिरात कबुतरं शिरून घाण करू नयेत म्हणून जाळ्या लावल्यात। सरकारनं दादर कबूतरखाना बंद केल्यावर गिरगाव चौपाटीत दाणे टाकणं सुरू केलंय। काहींनी तर गाडीच्या छतावर दाण्यांचे टप ठेवून थेट सरकारलाच आव्हान दिलं। चालताना मुनींच्या पायाखाली सूक्ष्म जीव मरू नयेत म्हणून सार्वजनिक सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे काढण्याचं फॅड सुरू झालंय। दुसरीकडे धर्मादेशानुसार घरातलं खराब केमिकल पाणी रस्त्यावर टाकून जे जीव मरतायत त्याचं काय? याआधी मुंबईमध्ये कधीच अशा गोष्टी घडत नव्हत्या। आता जैनांच्या नावानं काही मुठभर लोक अरेरावीची भाषा करू लागलेत।
आपण कुणीही काहीही करू शकणार हे अभयही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारनं या अरेरावी आणि दादागिरीवर तातडीनं कारवाई करायला हवी आहे. मोघम उत्तरं आणि दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याच्या धोरणाऐवजी चुकीला चूक म्हणण्याची तयारी दाखवायला हवी. आणि निलेश चंद्र म्हणून स्वतःला मुनी म्हणवून घेणाऱ्या चिथावणीखोर व्यक्तीवर सुद्धा कारवाईचा मुहूर्त शोधायला हवा. दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.